पुष्प गाईवरती पुष्प स्वर्गाच्या दारातून गाईवरती पुष्प स्वर्गाच्या दारातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून गाईवरती पुष्प गाईवरती पुष्प गाईवरती पुष्प स्वर्गाच्या दारातून गाईवरती पुष्प स्वर्गाच्या दारातून स्वर्गाच्या दारातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या 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 दारातून माझ्या रसिक बांधवांना मी विनंती करते थोडंसं तुमचा टायमिंग घेते महिला मंडळाला माफी मागते तुमचा टायमिंग घेते मी बाहेर गावी जेव्हा हे गाण्याची मला फरमाईश येते तेव्हा मी सांगत असते की आमच्या मेंढापूर मध्ये दुधेश्वर नावाचे एक देवस्थान आहे आणि त्याचं सत्व असं आहे की त्याचं जर दर्शन केलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला घडते माझ्या मताशी सहमत जे जे असतील त्यांनी हात वर करा बरं बरोबर आहे काय क्या बात तुम्ही आहेत का महिला मंडळ आहे एवढं काय लाजायची गरज आहे का देवाचं गाणं चालू आहे जोरदार टाळ्या वाजवून दाखवा बरं कोण कोण मताशी सहमत आहे मग घडती 12 ज्योतिर्लिंग या मेंढापुरातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या दारातून दुधेश्वराचा जन्म झाला दुधाच्या
कोमल सुरातून, कारण दुधेश्वराचा इतिहास मांडण्यासाठी 4 जण कामाला लागले होते, तेव्हा हे गाणं रचले गेलेलं आहे. म्हणून म्हणायचं दुधेश्वराचा जन्म झाला.